आंचोली तलावमध्ये फेमस दहीहंडी। नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा तुमच्या सुदेश काते यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आम्ही जात आहोत नालासोपाची दहीहंडी बघायला। नालासोपाच्या फेमस दहीहंडी बघायला आता निघत आहोत। संध्याकाळचे वाजलेत 5:30, तर आता आम्ही निघत आहोत। पाऊस बघा, कालोख पूर्ण केले पावसाने, फुल कालोख आहे। तर आता आम्ही जाणार आहोत नालासोपाच्या दहीहंडी बघायला। 3-4 ठिकाणी जाणार आहोत। तर आम्ही तुमचा पुढचं त्या दहीहंडी तुम्हाला दाखवतो। चला, आता आम्ही आलो आहोत आंचोली तलाव। सोपारामध्ये आंचोली तलाव केवढा मोठा आहे। आंचोली तलाव आणि इथे आता बाहेर इथे 2 हंडे आहेत। आता आम्ही इथे तुम्हाला दाखवतो दहीहंडी, ते फेमस आंचोली तलाव। आंचोली तलाव, गावदेवीचं मंदिर, हे विठ्ठल मंदिर, हे आंचोली तलावाचं विठ्ठल मंदिर रखमाईचं आहे। ते दहीहंडी छोटी दहीहंडी, पुढे मोठी दहीहंडी। तलावाच्या बाहेरचा रोड, हे नाश्त्याचं आहे। पावसाळ्यात मका खायची वेगळीच मजा। आंचोली तलावमध्ये फेमस दहीहंडी विकास आघाडी। आपण फुल पाऊस आहे जबरदस्त। पोलिसांसाठी टाळ्यांनी स्वागत, पावसामध्ये आपली सेवा करत आहेत। जोरदार टाळ्या होऊन जाऊ। नालासोपारा आंचोली पोलीस स्टेशनसाठी टाळ्यांनी स्वागत। वेगवेगळ्या गिफ्ट
दहीहंडी पण पाऊस पण खूप आहे जबरदस्त. यावर्षी भरपूरच पाऊस आहे. गर्दी आहे बघायला भरपूर. वसई विराज ट्रॅफिक किती जाम झाले सर्व. पंच पाटी पाऊस भरपूर आहे. 2 दिवसापासून पाऊसच आहे. कृष्ण जन्मीपासून पाऊसच आहे जबरदस्त. हे बघा मस्त मडके बघा मस्त आहेत जबरदस्त छान आहेत मडके. तुळशीची रोपटं नालासोपाऱ्यामध्ये कॉर्कॉटेच्या बाजूलाच आहे. केवढा पाणी वाला शंकेश्वर कोणता एरिया पाणीच पाणी. पावसाचा थोडा पण इकडे भरतो लगेच. हा शंकेश्वरचा एरिया पाणी खूप भरलं आहे त्याच्यामुळे पुढे नाही आम्ही जात. बोललेलो 2-3 ठिकाणच्या दहीहंडी बघू पण पाणी खूप भरल्यामुळे पुढे नाही जाता येत. त्याच्यामुळे इथून आता घरी एकच दहीहंडी बघितली आचोळे तलावची. आता इथून आम्ही घरी जातो. फुल भरलं आहे पाणी बघा. फुल पाऊस खूप आहे त्याच्यामुळे पुढे नाही जात आम्ही घरीच चाललो. डायरेक्ट एक दहीहंडी बघितली आता आम्ही जातो घरी.